आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही काही हरकत नाही. नाही हे बघा, मी आता ऑफिसला येतोय ना, ऑफिसला आल्यावर आपण बोलू. हो हो ओके. हा आराध्या बोल. बाबा काय झालं बेटा? तू रडतेस का? काय झालंय? बाबा बाबा श्रेयस. श्रेयसचं काय काय झालंय? हे बघ आराध्या, तू आधी रडायचं थांबव. रडू नको, आधी शांत हो. बाबा रडणं थांबव आधी. सांग ना काय झालंय? बाबा श्रेयसचा ऍक्सिडेंट झाला. श्रेयसचा ऍक्सिडेंट झाला? अरे कसं आहे तो? त्याला फार काही लागलं नाही ना? बाबा आता काहीच सांगता येणार नाही. तुम्ही प्लीज हॉस्पिटलला या ना प्लीज. हॉस्पिटल कुठलं? सिटी हॉस्पिटल. प्लीज बाबा लवकर या बाबा प्लीज. सिटी हॉस्पिटल ओके. बघ मी तिथे पोहोचतो. अक्षयला कळवतो. तू काळजी करू नकोस. तू फक्त श्रेयसकडे लक्ष दे. हो बाबा. हे सगळं माझ्यामुळे झालं. श्रेयसच्या या अवस्थेला फक्त मीच जबाबदार आहे. वेळेला एक माणूस फोन घेईल तर शपथ. अक्षयचा फोन पण लागत नाहीये. अरविंद काय रे, काय झालं? असा टेन्शन मध्ये का दिसतोयस तू? आई आराध्याचा फोन आला होता. श्रेयसचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कुठे आणि कसा? आणि आता कसा येतो? तेव्हा काय होऊन बसलंय हे? माझ्या लेकराला कुणाची दृष्टी लागली रे? आई तुम्ही पॅनिक होऊ नका. आराध्या आहे श्रेयस बरोबर. काही होणार नाहीये. मी यशोधराने अक्षयला कळवतोय. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा माझ्या श्रेयसला काही होऊ देत नको. काय रे, लागला का फोन यशोधरेला? यशोधरा फोन घेत नाही. बहुतेक मीटिंग मध्ये असावी. आणि अक्षयचा फोनच लागत नाहीये. तू जाऊ दे आधी. तू आराध्या तिथे एकटी आहे. तिला गरज आहे तुझी. जा लवकर हॉस्पिटल मध्ये. मी हॉस्पिटलला जातो आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर तुम्हाला फोन करून कळवतो. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. ओके? तेव्हा काय झालं असेल तिथे? माझा श्रेयस सुखरूप असेल ना? सुखरूप ठेव माझ्या लेकराला. असं का वागलीस आराध्या? तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम होतं तर मला तसं सांगायचं होतंच ना. का लग्न केलंच माझ्याशी?
त्या यशोधराला कळायलाच हवं तिच्यामुळे श्रेयसची काय अवस्था झाली. चला. हाय शनाया. अक्षय, मला माहिती होतं तू नक्की येणार आहेस. प्लीज जॉईन अस. गिफ्ट हवे ना सगळ्यांना? हा, थँक्यू सो मच सन्या. खरंच खूप छान प्लॅन केलायस तू. या गोड निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाटतंय श्रावणी जिथं कुठे असेल ना खूप खुश होईल. खूप बरं वाटेल तिला. बरं, मी यांच्यासाठी जो खाऊ ठेवलाय तो घेऊन येते. ओके ओके. कोण राहिलंय? अक्षय, ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं. बोल ना. हे बघ, असं नाही, तू प्लीज नीट ऐक ना माझं. हे बघ, मला नाही माहित मला ही संधी कधी मिळेल, पण मला खूप महत्वाचं बोलायचं. तू मला जी समजतोयस मी ती नाहीये. तू मला ओळखलं नाहीस का? अरे मी एक मिनिट. एक्सक्यूज मी. हा डॅड बोला. अरे बोला काय बोला, कधीपासून तुला फोन करतोय. एक तर तुझा फोन लागत नाही, बरं लागला तर तू फोन घेत नाहीस. डॅड शांत व्हा. एवढं पॅनिक होण्यासारखं काय झालंय? श्रेयसचा ऍक्सिडेंट झालाय. त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. काय ऍक्सिडेंट? डॅड डॅड काही सिरियस नाहीये ना? तुम्ही कुठे आहात? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात? सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मी त्याच्या आवारातून बोलतोय आता. बरं बाकी कसं झालं काय झालं ते इथे आल्यावर बोलू आपण. ओके डॅड, मी आलोच. हो, आणि हे बघ सांभाळून ये. आणि फोन केलं तर वेळेवर घेत जा रे बाबा. डॅड तुम्ही शांत व्हा, मी आलोच. शना, आय एम सॉरी, निघायला हवं. श्रेयसचा ऍक्सिडेंट झालाय. अरे पण हे एवढं सगळं. हे बघ, आता या क्षणाला माझं तिथे असणं खूप गरजेचं आहे. प्लीज. ऍक्सिडेंट झालं म्हणजे इज ही ओके? ते बरे आहेत ना? मलाही माहित नाही. आपल्याला हे सगळं आता हॉस्पिटलला जाऊनच कळेल. ठीक आहे, चल मी पण येतो तुझ्या बरोबर. हा, मी सुद्धा येते. नाही नाही, तू प्लीज हे कंटिन्यू कर. इथली काय परिस्थिती आहे मी तुला इन्फॉर्म करतो. ओके ठीक आहे, पण प्लीज काळजी घेशील हा. आणि काही लागलं तर नक्की सांगशील. ऑफकोर्स. इशिता प्लीज. चल. आराध्या, बाबा रडू नकोस. मी आलोय ना. मला सांग श्रेयस कसा आहे? डॉक्टर काय म्हणाले? बाबा, डॉक्टर अजून आले नाही, त्यांनी काही सांगितलं नाही. पण मला सांग हे सगळं कसं घडलं, कधी घडलं, सांग ना मला.
मला एक सांग, हा ऍक्सिडेंट झाला तो तू त्याच्याबरोबर होतीस का, की त्याला इथे कोण घेऊन आलं? बरं आणलं तेव्हा तो शुद्धीत होता का? सांगा ना नक्की काय झालं ते. सॉरी बाबा, आय एम रिअली सॉरी. मी आता तुम्हाला सगळं खरं नाही सांगू शकत. आता मला खोटं बोलावं लागतंय तुमच्याशी. प्लीज मला माफ करा बाप्पा, प्लीज मला माफ कर. आराध्या, मी काय विचारतोय, नक्की काय झालं ते सांग ना मला. बाबा, मी एका मीटिंग मधून येत होते, रस्त्यात गर्दी जमली होती. समोर बघितलं तर आपला श्रेयस. पेशंट सोबत आपणच आहात का? हो, श्रेयस माझा मुलगा आहे. मला सांगा श्रेयस कसा आहे, त्याला शुद्धीत आहे का, तो त्याला जास्त लागलंय का? हे बघा शांत व्हा. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. मेजर ब्लड लॉस झालेला आहे आणि पायालाही खूप लागलंय. आपल्याला अर्जंट ऑपरेशन करावं लागणार आहे. डॉक्टर, तुम्ही लगेच ऑपरेशनची तयारी करायला घ्या. काही झालं तरी श्रेयस बरा झालाच पाहिजे. प्लीज डॉक्टर, प्लीज. ओके, तुम्ही कन्सर्न फॉर्म वरती सही करा आणि फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो. ओके ओके. बाबा काळजी करू नका. श्रेयस बरा होईल बाबा. असे खचून जाऊ नका बाबा, प्लीज. या तुम्ही इथे बसा. बाबा शांत व्हा प्लीज. आता श्रेयसला आपल्या आधाराची खूप गरज आहे. सगळं ठीक होईल. अक्षयला कळवलंय, यशोधराशी अजून कॉन्टॅक्ट नाही झाला. मी कळवते त्यांना. तुम्ही शांत व्हा. आजी, अहो काय झालं? तुम्ही देवासमोर बसून अशा का रडताय? माझा श्रेयस. सावई बापू? म्हणजे ते माझ्या जावई बापूंसारखेच आहेत ना? त्यांचं काय पण? त्याचा अपघात झालाय. खूप दुखापत झाली आहे. पण आता कसं आहेत ते? माहित नाही. आराध्या त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. अरविंद सुद्धा गेला हॉस्पिटलमध्ये, पण त्यांचा काहीच फोन आलेला नाही. मला काळजी वाटते हो. सोन्यासारखा माझा श्रेयस कुणाची दृष्टी लागली असेल माझ्या लेकराला. आजी, अहो तुमचा नातू म्हणजे माझा जावई. खरंच खूप चांगला मुलगा आहे तो. अगदी लाखात एक आहे. तेव्हा त्याच्याबरोबर काही वाईट व्हायला नको. आराध्याची सुद्धा काय अवस्था झाली असेल कुणास ठाऊक. आजी, तुम्ही काळजी नका हो करू. हे बघा, श्रेयसला ना काहीही होणार नाही. देव नेहमी चांगल्या माणसांचीच परीक्षा बघतो हो. कारण त्यालाही माहिती असतं हीच माणसं त्याच्या परीक्षेत पास होतात. तुम्ही खरंच अजिबात काळजी करू नका. ते बघा लवकर छान बरे होऊन घरी येतील. तसंच होऊ दे. बरं आजी, काही लागलं ना तर मला हाक मारा. हा, मी इथेच आहे. पण तुम्ही काळजी नका करू. देवा, माझ्या जावयाचं रक्षण कर रे बाबा.
वा ताई वा, मनी मनी एकच ध्यास. हा संजय फक्त यशोधरा ताईचा दास. संजय अगं ताई, मी उगाच नाही बोलत. आज त्या आराध्याची पतंग अशी काही जमिनीवर आणली ना तू, मानलं ताई तुला. काय ना संजय, आमच्या सुनबाईंना अजून कल्पना नाही त्यांनी कुणाशी वैर घेतलंय. त्यांना माहित नाही ही यशोधरा सरनाईक फक्त जमिनीवर आणत नाही, माणसाला जमीन दोस्त करून टाकते. पण आय एम शुअर आता तिच्या लक्षात आली असेल आमची पार. पण ताई, श्रेयस हा, तो हर्ट होणारच, पण तो आमचा मुलगा आहे. त्याला कसं समजवायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. डोंट वरी. बघ, कॉलवर कॉल करते आमचं अभिनंदन करायला, जरा म्हणून पेशन्स नाही. आय थिंक आय शुड टेक हर कॉल, राईट? माय डिअर सुनबाई, अहो पेशन्स, जरा पेशन्स. नाही, आम्हाला माहिती आहे तुम्हाला खूप घाई झाली आहे आमचं अभिनंदन करण्याची, आम्ही जिंकलोय याचा आनंद व्यक्त करण्याची. पण पेशन्स माय डार्लिंग, पेशन्स. तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुमचं अभिनंदन करायला मी कॉल करते? नाही, ऑफकोर्स नॉट. अभिनंदन कराल आणि त्यानंतर 4 फिलॉसॉफिकल लाईन्स पण झाडाल. बट यु नो, आम्ही जिंकलोय हेच ट्रुथ आहे. आणि तुम्ही बघाल आता लवकरच आमचा श्रेयस तुझ्या हाताला धरून तुला घराबाहेर काढतो की नाही ते. जर श्रेयस तुमचा मुलगा असं वाटतंय तुम्हाला, तर कुठल्याच आईला असं वाटत नाही की आपल्या मुलाचं वाईट व्हावं. आणि तुम्ही स्वतःच्याच मुलाचं वाईट केलंय. आराध्या, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? कारण तुमच्या हट्टामुळे तुमचा मुलगा मृत्यूच्या दारात उभा आहे. आराध्या, काय बोलतेस तू? तेच बोलते जे खरं आहे. तुमच्या डोळ्यावर स्वार्थाची पट्टी एवढी घट्ट बांधली आहे ना की आजूबाजूला काय घडतंय हे दिसतच नाहीये तुम्हाला. स्वतःच्या मुलाचा जीव गेला तरी. आराध्या, 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 काय झालंय नक्की सांगशील का आम्हाला स्पष्टपणे? बाबा, श्रेयसचा ऍक्सिडेंट झालाय. त्याची अवस्था खूप वाईट आहे, क्रिटिकल कंडिशन मध्ये येतो. प्लीज, जमलं तर सिटी हॉस्पिटलला या. तू काय म्हणालीस? श्रेयसचा ऍक्सिडेंट? मामा, आता या क्षणाला श्रेयसला आपल्या सगळ्यांची खूप गरज आहे. आता तरी त्याचा विचार करा आणि प्लीज या. हॅलो हॅलो, काय झालं ताई? श्रेयस, श्रेयस, श्रेयसचा ऍक्सिडेंट झालाय. काय? आपल्याला ताबडतोब जायला हवं. ताई, चल सिटी हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल. चल चल चल. अरविंद, अरविंद, श्रेयस कसा आहे तो? तो ठीक आहे ना अरविंद? बोल ना तू अरविंद. यशोधरा, शांत हो. श्रेयस आयसीयू मध्ये. आयसीयू मध्ये? इज इट सो सिरियस? एवढं काय झालंय? आय वॉन्ट टू स्पीक टू द डॉक्टर. अरविंद, डॉक्टरांशी बोलायचंय मला आत्ताच्या. डॉक्टर, आम्ही श्रेयसची आई. आमचं श्रेयस ठीक आहे ना? इज ओके ना? हा, बोला ना. मॅडम, हे बघा, आम्ही आता खरंच काहीच सांगू शकत नाहीये. व्हॉट डू मीन बाय काहीच सांगू शकत नाही? हाऊ डेअर यू? अरविंद, काय बोलताय? यशोधरा, तू जरा शांत हो ना. अरे कसं शांत हो? हे बघा मॅडम, पेशंटची कंडिशन अजून आउट ऑफ डेंजर नाहीये. आताची सिच्युएशन क्रिटिकल आहे. आम्हाला ऑपरेशन नंतरच काय ते कळेल. सो प्लीज. डॉक्टर, वाटेल तेवढा पैसा खर्च झाला तरी चालेल, पण आमच्या श्रेयससाठी बेस्ट ऑफ द सर्जन्सना बोलवा. बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. त्याला काही होता कामा नाही. आय एम वॉर्निंग यू डॉक्टर. येस, हे बघा, आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण काय डॉक्टर, हे बघा, कंडिशन जास्त क्रिटिकल होत चालली आहे. ब्लड खूप लॉस झालेलं आहे. आपल्याला आता ब्लड अरेंज करणं गरजेचं आहे आणि बाहेरून रक्त मागवायला खूप वेळ लागेल. पुढल्या 1 तासात जर का त्यांना रक्त नाही मिळालं तर, आणि आमच्या स्टॉक मध्येही नाहीये. AB निगेटिव्ह. इट्स रेअर ब्लड ग्रुप. AB निगेटिव्ह? डॉक्टर, माझा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे ना. गुड. पण तुम्हाला काही मेडिकल हिस्ट्री, काही आजार? सर, म्हणजे BP आणि शुगर आहे फक्त.
ओ सॉरी, तुमचं ब्लड नाही चालणार. डॉक्टर आय अरेंज इट डोंट वरी. आम्ही दुसऱ्या हॉस्पिटल्स मध्ये चौकशी करतो. विल अरेंज इट. मी देईन रक्त. डॉक्टर, माझा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे आणि मला कुठला हेल्थ प्रॉब्लेमही नाहीये. मी देईन रक्त. गुड. मी सिस्टरला पाठवतो, त्या ब्लड टेस्ट करून घेतील, मग तुम्हाला ब्लड देता येईल. ओके ओके. आराध्या, रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं. पण म्हणत आलोय, वाचत आलोय, पण त्याचं महत्व तेव्हाच कळतं ना जेव्हा आपल्या अगदी जवळच्या माणसाला त्याची गरज भासते. थँक्यू आराध्या. बाबा, श्रेयस माझा नवरा आहे. त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी माझी नाहीये का? त्याच्यासाठी हे मी नाही करणार तर कोण करेल? थँक्यू म्हणू नका प्लीज.